नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आपण आज दिवाळी स्पेशल एक रेसिपी बघतोय आणि ती म्हणजे शंकरपाळे। पण हे शंकरपाळे कुठले? फुगणारे आणि छान खुसखुशीत कुरकुरीत असे होतात ते। आणि गेल्या वर्षी आपण जे बघितले होते शंकरपाळे ते आपण सगळं तेल तूप वगैरे मिक्स करून ते उकळवून त्याच्यात मैदा भिजवून असे दाखवले होते आणि ते खुसखुशीत होतात। आणि हे जरा आता वेगळ्या पद्धतीचे आहे, ते मी यंदा तुम्हाला दाखवते। हे पण गोड शंकरपाळे आहेत, पण याची पद्धत करण्याची वेगळी आहे आणि खाताना ते एकदम छान कुरुम कुरकुरीत लागतात। तर हे शंकरपाळे करण्यासाठी आपण इथे हा मैदा घेतलाय। हा आहे 2 वाट्या, अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी साखर आणि 1 चमचा आपल्याला त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे, कारण तो रवा घातल्यामुळे शंकरपाळे खूप छान होतात। आणि चवीसाठी मीठ, मोहन म्हणून आपल्याला तूप सुद्धा लागणार आहे। इथे मी हा मैदाच वापरते, पण तुम्हाला जर मैदा नसेल घ्यायचा तर तुम्ही कणकीचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे सुद्धा करू शकता। मी पूर्वापार मैद्याचेच करत आली आहे, म्हणून मी तुम्हाला आता मैद्याचेच दाखवते। तर सगळ्यात आधी आपल्याला ही साखर घ्यायची आहे। ही मी अर्धी वाटी घेतली आणि अर्धी वाटी घेतली म्हणजे काय, मी 2 वाट्या मैदा घेतले म्हणून अर्धी वाटी साखर घेतली आहे। पण आपल्या गोडीप्रमाणे थोडी चिमटीभर कमी जास्त झाली तरी काही बिघडणार नाही। आणि हे अर्धा वाटी पाणी। या पाण्यामध्ये आपल्याला ही साखर सगळी विरघळवून घ्यायची आधी, म्हणजे मैदा भिजवताना त्याच्यामध्ये साखरेचे कण राहणार नाही, म्हणून अशी ही पाण्यामध्ये पूर्ण विरघळवून घ्यायची। ही साखर आता विरघळून झाली। आता आपण मैदा भिजवायला घेऊया। आता आपल्याला ज्या परातीमध्ये भिजवायचं आहे त्याच्यामध्ये हा मी मैदा काढून घेते। आता त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा 1 चमचा रवा। इथे मी बारीक रवा हा वापरला आहे आणि मीठ घालते मी चवीसाठी। मीठ अगदी आपल्याला चवीसाठी कणभरच घालायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे, म्हणून हे तूप गरम करून घेते। एका वाटीला मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे, पण तूप घेताना आपण पातळ करून घ्यायचं, घट्ट तूप घ्यायचं नाही, नाही तर मग ते नंतर पातळ झाल्यावर वाढतं। आता हे तूप गरम झालेलं आहे आणि आपण आता हे मैद्यावर घालूया। आधी मी चमच्यानेच मिक्स करून घेते, कारण आपण गरम तूप घातलं आहे ना। छान मिक्स करून घेऊया। आता हे तूप थंड झालेलं आहे आणि हे चमच्याला लागलेलं काढून मी चांगला मैदा हा तुपाला चांगला मळून घेते तुपावर, कारण हे तूप आहे ते सगळीकडे मैद्याला लागलं पाहिजे, तरच शंकरपाळे छान होतील। हे बघा, असं चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे आपण हे मोहन घातलं आहे हे आपण तुपाचं घातलं आहे। आता हे ह्या मैद्यामध्ये तूप आपलं मिक्स करून झालेलं आहे, चांगलं मी असं एकजीव करून घेतलं आहे। आणि आता मी हे साखरेचं पाणी आपण केलं होतं की नाही, ते थोडं थोडं घालून मी हे आता मैदा भिजवून घेते। ह्याला काय खूप पाणी लागत नाही आणि आपण साखर घालतो की नाही, तर ते साखर पूर्ण मैद्याला पोचली पाहिजे, म्हणून मी अर्धी वाटीच पाणी घेतलं होतं। आणि त्याहून जर तुम्हाला वाटलं की बाई आता हे घट्ट राहिलंय खूप, तर तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा ते सारखं करू शकाल। पण साखर घोळवताना मात्र पाणी जरा बेतानीच घ्यायचं, कारण नाही तर साखरेचं पाणी जर उरलं ना तर ते शंकरपाळ्याची गोडी आपली कमी होते। हे जे आपण मैदा भिजवतोय त्यामध्ये हे साखरेचं पाणी आपलं उरणार नाही आहे, कारण आपण बरोबर मोजूनच घेतलेलं होतं। म्हणून तुम्ही शंकरपाळे जेव्हा कराल तेव्हा मैदा, साखर आणि पाणी जेव्हा घ्याल तर तुम्ही ते एकाच वाटीने सगळं मोजून घ्या, म्हणजे मग सहसा कमी जास्त होत नाही। कारण लहान मोठी वाटी असू शकते, म्हणून शक्यतो एकच वाटी वापरा, कुठलीही वापरा पण एकच वापरा। हा बघा, हा मैदा आता आपल्याला भिजवून झालेला आहे आणि आता मी हा अर्धा पाऊण तास त्याला झाकून ठेवणार आहे आणि नंतर आपण त्याचे शंकरपाळे करायला घेऊया। हे शंकरपाळे करताना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही,
तुमचा साखरेचा घोळ जेवढा तयार झाला असेल, पाण्यामध्ये तुम्ही साखर मिक्स करणार आणि तो घोळ झाला असेल, त्याच्यात जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा आपण घेऊन भिजवायचा. कारण काय, कोणी वाटी कापून घेणार, कोणी डोंगर भरून घेणार, कोणी दाबून घेईल, त्यामुळे मैद्याचा तर फरक पडणारच. त्यामुळे सगळ्यात उत्तम म्हणजे तुम्ही साखरेचा म्हणजे अर्धी वाटी साखर अर्धी वाटी पाणी, त्याचा जेवढा घोळ होईल त्याच्यात मैदा बसेल तेवढा घालून तुम्ही भिजवा. असं करणं सगळ्यात सोपं. आता अर्धा तास असाच मैदा मी झाकून ठेवणार आहे आणि नंतर आपण शंकरपाळे करायला घेऊया. हा अर्धा तास मैद्याला झाला आहे आणि आता आपण तो सारखा करून घेऊ, एकदा चांगला मळून घेऊ आणि मग लाटायला घेऊया. हा मैदा खूप अगदी घट्ट पण नाही भिजवायचा आणि खूप सैल पण नाही भिजवायचा. सैल राहिला तर शंकरपाळे आपले मऊ होऊ शकतात. लाटी करून घेतली आहे आणि आता मी हे लाटते. नावाला मैदा लावायचा, खूप लावायचा नाही, नाहीतर मग तो तेलात उतरतो. लागला तरच लावायचा मैदा, नाही तर मग नाही लावायचा. अशा पद्धतीने पोळी तुम्हाला लहान मोठी जशी लाटता येईल तशी लाटायची शक्यतो. आणि याला पोळी पातळच लाटतात. शंकरपाळा करण्यासाठी पोळी पातळच लाटायची, खूप जाड करायचे नाहीत. आता बघा ही आपली पोळी लाटून झाली आहे. ही बघा अशी इतपत लाटायची, अगदी जाड नाही अगदी पातळ पण नाही, एकदम लाटायची. ही बघा अशी लाटली गेली पाहिजे पोळी. आता ही अशी पोळी लाटून झाल्यावर आपल्याला हवे त्या आकाराचे शंकरपाळे कापून घ्यायचे. आकार तुम्ही लहान मोठा कसाही करू शकता. असं कातण्याने करू शकता, नाहीतर मग सुरीने सुद्धा चालतात, पण पूर्वापार हे कातणं प्रचलित आहे म्हणून मी कातण्यानेच हे करते. हे बघा हे आता आपले कापून झाले शंकरपाळे आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता हे थोडंसं पीठ आपण यामध्ये टाकून बघूया आणि ते वर आलं की समजावं की तेल तापलं. तेलात तुपात कशातही तळलेले चालतात, मी आत्ता तेलात तळते. हे बघा हे तापलं. साधारण गोडाचा पदार्थ म्हटला की तुपात खाण्याची म्हणजे तुपात तळण्याचीच पद्धत आहे, पण हल्ली तूप वगैरे सुद्धा एवढं तेल तुप लोक खायला तयार नसतात, म्हणून मी तेलातच तळते. आता आपण एक एक करून यामध्ये शंकरपाळे सोडूया आणि जसे राहतील तसे त्याप्रमाणे आपलं तेल तूप जेवढं घातलेलं असतं त्याप्रमाणे टाकायचे. जसजसे आपण तेलात ते टाकतोय त्याप्रमाणे ते फुलून आपोआपच वर येत आहेत बघा. हे आज आपण करतोय फुगलेले शंकरपाळे. हलक्या हाताने असं तेल त्याच्यावर उडवायचं झाड्याने, म्हणजे ते फुलतात. हे बघा हे बघा जसजसा शंकरपाळा तळला जाईल तसतसा तो चांगला फुगतोय. असे हलक्या हाताने ते उलटून घ्यायचे म्हणजे त्याला दोन्ही बाजूनी छान रंग येईल. हे बघा असे गोल्डन रंगावर झाले की ते सगळे काढून घ्यायचे असे. कारण काय काढल्यावर सुद्धा ते थोडा वेळ गरम राहतात की नाही, तिथपर्यंत ते चांगले होतात, नाहीतर मग ते जास्त तांबूस होतील, म्हणून इतपतच कलर काढायचा.
अशाच प्रकारे सगळे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे. हे आपण खूप जाड लाटले नाही आहेत की नाही, त्यामुळे तळाला त्याला जास्त वेळही लागत नाही. आणि एकदा तेल चांगलं तापलं की मग मीडियम किंवा एकदम बारीक गॅसवरच तळायचे, म्हणजे ते चांगले तळले जातात. मोठ्या गॅसवर जर आपण हे तळले तर ते आतनं मऊ राहण्याची शक्यता आहे किंवा काढून झाल्यावर सुद्धा ते मऊ पडू शकतात. त्यामुळे एकदम बारीक गॅसवरच ते असे तळून घ्यायचे. आणि जसा फुगलेला आपल्याला दिसेल त्याप्रमाणे ते उलटायचे. हे बघा, अशा प्रकारे चांगले टम्म फुगलेले आणि खुसखुशीत कुरकुरीत आपले हे शंकरपाळे आता तयार झालेले आहेत. कशी वाटली आजची ही शंकरपाळ्याची रेसिपी? गेल्या वर्षी तर मी तुम्हाला ते खुसखुशीत शंकरपाळे दाखवलेच होते. ते पण खायला खूप छान लागतातच आणि प्रकारे करण्याचे वेगवेगळे आहेत की नाही. तर असेही शंकरपाळे कुरकुरीत आणि खुसखुशीत हे दोन्ही म्हणजे कुरुम कुरुम अगदी असा आवाज येतो आपण खाताना, इतके सुंदर लागतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजची ते मला कमेंट करून सांगा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.